जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करत असताना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक व कार्यात्मक जो जागतिक परिणाम आज दिसतोय त्या संदर्भामध्ये मला वाटतं की आज एक चिंतन जे असेल तर ते होणं आवश्यक आहे. आणि त्या संदर्भामध्ये विचार करता कारण प्रारंभी आपण भारतामध्ये विशेषतः मनोवाद्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच कैवारी, दलितांचेच बाबा होते अशा पद्धतीनं म्हणजे त्यांना त्यांच्या कार्याला सीमित करण्याचा प्रयत्न जो असेल तो केला होता. त्यानंतर मग आपण बहुजनांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीनं मांडणी केली. आज मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार हे आंबेडकरवाद हाच राष्ट्रवाद अशा पद्धतीनं हा विचार जो असेल तो मांडण्यात येत आहे. आणि याच्याही पुढे जाऊन जागतिक स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो काही परिणाम असेल तर त्या संदर्भामध्ये जी काय असेल तर ती चर्चा जी खल असेल तर ती होणं आवश्यक आहे. या संदर्भामध्ये विचार करता मला वाटतं की पहिला जो काय म्हणजे परिणाम आपणाला विचार करावा लागेल तो म्हणजे राष्ट्रनिर्मितीच्या संदर्भामध्ये किंवा राष्ट्राची जे काही संविधानिक मूल्य असतील तर त्या संविधानिक मूल्यांच्या संदर्भामध्ये विचार करता आज जे असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय घालून दिलेले जे काय स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय हा जो बुद्धाच्या विचारावर आधारित जे काय जी पुनर्मांडणी केलेली आहे आणि ती पुनर्मांडणी करत असताना भारतीय संविधानामध्ये जे काही मूल्य म्हणजे जे असेल तर ते देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. तो आदर्श आज जगभरातील म्हणजे संविधानासमोर जो असेल तर तो आहे. कारण कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जगभरातील संविधानाचा अभ्यास केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निर्विवादपणे म्हणजे अगदी सर्वश्रेष्ठ घटनातज्ञ आहेत हे सर्व जगातील विचारवंतांनी आज मान्य केलेलं आहे. अगदी अलीकडेचंच उदाहरण घेताल तर दक्षिण आफ्रिकेमध्ये अलीकडली म्हणजे कारण म्हणजे जे काही संविधान निर्मिती आज वेगवेगळ्या देशामध्ये होत आहे तर दक्षिण आफ्रिकेमधल्या म्हणजे संसदेमध्ये तिथले राष्ट्रपती थोबी मेबिकी यांनी जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काय 25 नोव्हेंबर 1949मध्ये संविधान सभेमध्ये दिलेलं जे शेवटचं भाषण आहे त्या शेवटच्या भाषणातील जो काही संदर्भ आहे तो 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस नाही तर तब्बल 13 वेळेस हा संदर्भ दिला. आणि हा संदर्भ देत असताना म्हणजे जे आहे तर ते जे काही स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या ज्या काही म्हणजे संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्याचं जे काही पुनर्मूल्यांकन जे असेल ते केलेलं आहे. मग जगभरामध्ये तर खरं म्हणजे फ्रान्सची राज्यक्रांती असेल किंवा अगदी रशियन राज्यक्रांती असेल, अमेरिकन राज्यक्रांती असेल तर त्याचाच प्रभाव हा दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्रावर किंवा त्या तेथील संविधान निर्मितीवर जे असेल ते झाल्याचं आपण पाहतोय. पण आता फ्रान्सचं जे काय म्हणजे सेक्युलरिझम असेल किंवा फ्रान्सचं जे काय मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये आणि धर्मनिरपेक्ष संदर्भामध्ये तत्व असेल तर ते आज म्हणजे संशयास्पद आहेत. तिथले 50% अल्पसंख्याक आज तुरुंगात आहेत. आज तिथे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आज भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये सुद्धा RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी याच वर्षीच्या दसऱ्याच्या त्यांच्या म्हणजे वक्तव्यामध्ये धर्मनिरपेक्षतेवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. मला वाटतं या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार असेल तर ते विचार हे भारताला आणि संपूर्ण जगाला हे नक्कीच म्हणजे दिशा देणारे जे असेल तर ते ठरणार आहेत. म्हणजे राष्ट्राची निर्मिती कोणत्या मूल्याच्या आधारावर व्हावी आणि कोणते मूल्य हे देशाच्या संविधानामध्ये अंतर्भूत केले जावेत या संदर्भामध्ये महत्त्वाचे जे काही विचाराचा जो परिणाम असेल तर तो परिणाम जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हे एक सर्वात मोठं योगदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज जगाला आहे असं मला तरी वाटतं. त्यासोबतच कारण अब्राहम लिंकन असतील किंवा बाकी ही जी काही म्हणजे नेते मंडळी आहेत तर यांच्या संदर्भामध्ये म्हणजे मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये मार्टिन ल्युथर किंग असतील तर यांचा विचार प्रामुख्याने जगभरातल्या विद्यापीठामध्ये आणि म्हणजे जागतिक स्तरावर केला जातो. पण बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती जी आहे तर ती जयंती युनायटेड नेशन डिपार्टमेंट ऑफ म्हणजे इकॉनॉमिक्स अँड सोशल अफेअर्स या संस्थेच्या माध्यमातून जे तर ती राबवत असताना किंवा साजरी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट अशा संदर्भामध्ये जे असेल तर ती साजरी केली. म्हणजे आज मार्टिन ल्युथर किंग असतील किंवा अब्राहम लिंकन असतील किंवा बाकी तसं जे काही जागतिक स्तरावरचे जे काही
म्हणजे मान्यताप्राप्त म्हणजे नेते आहेत, तर त्यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये एक टॉर्च बिअरर म्हणून जे असेल तर त्यांचे विचार जे असेल तर ते समोर आलेले आहेत. आणि मला वाटतं की हे सुद्धा हा सुद्धा इम्पॅक्ट जो आहे तो मला वाटतं की अत्यंत महत्त्वाचा आहे. या दोन इम्पॅक्टसोबत तिसरी जी काय बाब आहे, कारण काय तर शैक्षणिक क्षेत्रावर बाबासाहेब शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही संशोधन आज चालू आहे, कारण निर्व्यातपणे कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेब आंबेडकरांना गेल्या 100 वर्षामधले आदर्शवत विद्यार्थी म्हणून मान्यता दिलेली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असेल, केम्ब्रिज विद्यापीठ असेल, कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल, अगदी अलीकडे यॉर्क युनिव्हर्सिटी असेल, अलीकडे सॅमन फ्रेशर युनिव्हर्सिटी असेल, अशा अनेक विद्यापीठामध्ये अमेरिका किंवा कॅनडामध्ये किंवा बाकी युरोपमध्ये आणि बाकी जपान असेल किंवा बाकी या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती स्थापना जे असेल तर त्या केल्यात. फक्त मूर्ती स्थापनाच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या संदर्भामध्ये जे काही संशोधन आहे, जे काही अभ्यास आहे तर तो केला जातो. जसं की आता अलीकडे सॅमन फ्रेशर युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेमध्ये, या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअरच्या माध्यमातून म्हणजे आयडिओलॉजी ऑफ डॉक्टर आंबेडकर म्हणजे अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या संदर्भामध्ये जी काही खल असेल आणि तीसुद्धा गव्हर्नन्समध्ये, पॉलिसी मॅटरमध्ये, इकॉनॉमिक्स आणि जे काय सोशल जो काही इम्पॅक्ट बाबासाहेब आंबेडकरचं पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक जे काही विचाराचे जे काही इम्पॅक्ट असतील किंवा त्या संदर्भातलं जे काही चिंतन असेल त्या संदर्भामध्ये जे काही बाबासाहेबचे तो त्या संदर्भामध्ये सेमिनार वाईज जे असेल तर ते अभ्यास केला जातो आहे. ही जी बाब असेल तर ही बाब मला वाटतं की अत्यंतिक महत्त्वाची आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या प्रसारासाठी विद्यापीठ स्तरावर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास होणं, गव्हर्नन्सवर म्हणजे अगदी गव्हर्नमेंटच्या गव्हर्नन्स आणि त्याच्या पॉलिसी मॅटरच्या संदर्भामध्ये जो असेल तर तो विचार होणं जे असेल तर तो विचार होतोय, तर ही एक मला वाटतं की खूप महत्त्वाची बाब जी असेल तर ती बाब आहे. आणि हा एक जागतिक इम्पॅक्ट जो असेल तर तो आहे. अगदी या संदर्भामध्ये, कारण का तर या संदर्भामध्ये भारत सरकारच्या वतीनं या संदर्भामध्ये भारतीय संघटना ज्या आहेत, ज्या कार्य करत आहेत, ज्या राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर, मला वाटतं की आपण खूप म्हणजे या संदर्भामध्ये कमी पडतो आहे असं वाटतं. कारण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या प्रसारासाठी आज देश पातळीवर एखाद्या नामवंत संशोधन संस्थेची जी असेल तर ती आवश्यकता आहे, जी भारतीय विद्यापीठांना कनेक्ट करेल, भारतीय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राज्यातील कनेक्ट करेल, जी जगभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे असेल तर ते म्हणजे इंटरकनेक्ट करेल आणि त्यांच्यामध्ये वैचारिक आदानप्रदान जे असेल तर ते करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांच्या विविध पैलूवर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धम्माच्या संदर्भातील त्यांचं योगदान आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये विचार जो असेल तर तो केला जाईल. विशेषतः शासन स्तरावर पॉलिसी मॅटरमध्ये, कारण शासन स्तरावर पॉलिसी मॅटरमध्ये जे असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा समावेश जो असेल तो कसा केला जाईल आणि त्यांच्या विचाराच्या आधारावर योजनाची निर्मिती कशी केली जाईल या संदर्भामध्ये विशेषतः विचार जो असेल तर तो आजही भारतीय म्हणजे शासन स्तरावर जे असेल तर होताना दिसत नाही. तो झाला पाहिजे आणि या संदर्भामध्ये जगभरामध्ये म्हणजे इंटरॅक्शन जे असेल तर ते झालं पाहिजे. त्या स्तरावर तशा पद्धतीनं जे असेल तर तो प्रयत्न जो असेल तर तो शासन स्तरावर झाला पाहिजे. आणि मला वाटतं की आपण ज्या काही विविध संघटना चालवतो त्यांनीसुद्धा म्हणजे इंटरनॅशनल इंटरॅक्शन जे असेल, संघटनांचं असेल, संस्थांचं असेल, बुद्धिजीवींचं असेल तर ते जे असेल तर ते केलं पाहिजे. सोबतच जे, कारण आता आंबेडकरवादी मिशनच्या संदर्भामध्येच जर विचार केला तर मूक नाईकच्या 100 वर्षाच्या म्हणजे पूर्णत्वाच्या म्हणजे या म्हणजे शतक महोत्सवी या वर्षामध्ये आम्ही जवळपास एक 100 कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. करोनामुळे म्हणजे आमचे जे काही कार्यक्रम असेल फक्त 6च कार्यक्रम आम्हाला प्राथमिक कार्यक्रम करता आले. एक 50 कार्यक्रम म्हणजे राज्य देश पातळीवर आणि 50 कार्यक्रम म्हणजे 100 कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आम्ही. आणि उरलेल्या जे काही 50 कार्यक्रम होते आमचे, तर त्या 50 कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं सामाजिक, आर्थिक जे काही बाबासाहेबांचे विचार आहेत तर त्या विचाराचं इंटरनॅशनली प्रोजेक्शन कसं होईल आणि इंटरनॅशनल जे काय कनेक्टिव्हिटी आणि इंटरनॅशनली जे काय म्हणजे प्रसार आणि जो काही आंतरराष्ट्रीय जो काही म्हणजे संवाद जो असेल तो कसा होईल या संदर्भामध्ये विशेषतः आम्ही प्रामुख्यानं त्या 50 कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. पण करोनामुळं जरी हे आज आम्ही स्थगित केलं तरी मला वाटतं की पुढच्या काळामध्ये, आगामी काळामध्ये नक्कीच हे कार्यक्रम जे असेल तर ते आयोजित करून म्हणजे तो जो काही लॅक्यून असेल तर तो भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सोबतच मला वाटतं की जसं की द इकॉनॉमिक्ससारखं एखादं मॅगझिन आहे जे की आज जगात म्हणजे 1 नंबरचं मॅगझिन मानलं जातं, तर अशा पद्धतीचं त्या दर्जाचं विद्यापीठ स्तरावर, बुद्धिजीवी स्तरावर वैचारिक खल करणारं असं जागतिक स्तरावर
बाबासाहेबांच्या विचाराचं एखादं मासिक असेल किंवा पब्लिकेशन असेल तर ते नियमित स्वरूपामध्ये प्रकाशित होऊन विविध विचारांच्या संदर्भातील जी काही खल असेल तर ती जागतिक स्तरावर म्हणजे व्हावी याच्यासाठी सुद्धा जे असेल तर ते म्हणजे जो काही प्रयत्न असेल तर तो प्रयत्न हा आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून जो आहे तो येत्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न जो असेल तर तो आम्ही म्हणजे नक्कीच जे असेल तर ते करणार आहोत. आणि आजच्या स्थितीमध्ये म्हणजे फक्त दलितांचेच कैवारी नाही तर आंबेडकरवाद हाच राष्ट्रवाद आणि आंबेडकरवाद हा जो असेल तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवतावाद म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जो असेल तो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय याच्या संदर्भामध्ये जे असेल तर ते पुनर्मूल्यांकन च्या दिशेनं जे असेल तर आंबेडकरवाद हा एक म्हणजे आदर्शवत जे असेल तर ते म्हणजे विचार जो असेल तर तो विचार म्हणून जागतिक स्तरावर जो असेल तर तो स्वीकारत होतोय. आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व आंबेडकरवाद्यांनी जे असेल तर ते म्हणजे कार्य करणं जे असेल आणि त्या संदर्भामध्ये प्रचार प्रसाराचं काम असेल तर ते करणं म्हणजे आवश्यक आहे असं मला महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना वाटतं.